नमस्कार मित्रांनो, आज आपण तत्पुरुष समासाचे प्रकार यांची माहिती पाहूयात। याआधी आपण तत्पुरुष समास म्हणजे काय याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे। तत्पुरुष समासाचे आपल्याला ह्या वर्षी 3 प्रकार दिलेले आहेत। त्यामधील पहिल्या प्रकाराची माहिती आज आपल्याला अभ्यासायची आहे। पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास। विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय, तर ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात तेव्हा त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात। या समासाची काही वैशिष्ट्ये आहेत। पहिलं वैशिष्ट्य, सामाजिक शब्दातील पहिले पद किंवा नाम किंवा विशेषण असते। जो शब्द असेल ते नाम किंवा विशेषण असणार आहे। आणि दुसरं, सामाजिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाला प्रथमा किंवा संबोधन जोडून अन्य विभक्तीचे प्रत्यय किंवा त्याच अर्थाची शब्दयोगी अव्यय वापरली जातात। म्हणजे जे दोन शब्द आहेत त्या दोन शब्दांमधील पहिलं जे पद आहे त्याला प्रथमा किंवा संबोधन जोडून विभक्ती प्रत्यय जोडला जातो। पहिल्या शब्दाला काहीतरी प्रत्यय जोडले जाणार आहेत, ते शब्दयोगी अव्यय त्या ठिकाणी जोडले जातात। अशा समासाला विभक्ती तत्पुरुष म्हणायचं, कारण विभक्तीच त्याला जोडली जाते। विभक्ती आपल्याला माहिती असतील, प्रथमा, द्वितीया, तृतीया, षष्ठी, सप्तमी पर्यंत ज्या विभक्ती प्रत्यय आहेत ते विभक्ती प्रत्यय जे असतात ते काढून दोन शब्द एकत्र जोडले जातात। अशा प्रकारच्या समासाला विभक्ती तत्पुरुष, कारण विभक्ती काढून ते जोडलेले असल्याने विभक्ती तत्पुरुष समास होतो। उदाहरण पाहूयात। आपल्याला कृती दिलेली आहे। या ठिकाणी कृती खालील तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे। कृतीमध्ये त्यामध्ये सामाजिक शब्द दिलाय, विग्रह पण दिलाय। आपल्याला विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक शब्द ओळखायला सांगितलेले आहे। आता इथं विग्रह आणि सामाजिक शब्द दिल्याने विभक्ती प्रत्यय ओळखायला सोपं आहे। हा विभक्ती तत्पुरुष समास असल्याने इथं सांगितलं होतं व्याख्यामध्ये, दोन शब्दांचा मिळून समास तयार होतो। त्यामध्ये पहिल्या पदाला विभक्तीचा प्रत्यय जोडला जातो। विभक्तीचा प्रत्यय जोडला जातो। प्रत्येक ठिकाणी अशा पहिल्या शब्दाला विभक्तीचे प्रत्यय जोडले जातील, त्यावेळेस त्या समासाला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात। मग इथं ओळखायला सांगितलं, इथं काय जोडलं गेलं, पहिला शब्द लोक आहे, त्या लोक या शब्दाला ना शब्द जोडला गेला, लोकांना झालं। त्यामुळे सलाते, सलानाते हे प्रत्यय आहेत ना, त्यामधला ना ह्या ठिकाणी आलेला आहे। दुसरा आहे कष्ट, त्याला जोडलंय कष्टाने। ओके, म्हणजे या ठिकाणी ने प्रत्यय जोडलेला आहे। या ठिकाणी काय जोडलेलं आहे, चोरापासून, काय जोडलंय, पासून। चोर शब्द आहे त्याला शब्द जोडलाय पासून। या ठिकाणी घर आहे त्याला शब्द जोडला गेलाय चा, त्यावरून शब्द झालाय घराचा। या ठिकाणी काय होईल, नाट्य, नाट्यासाठी आहे शब्द काय होईल, नाट्य, आणि त्याला जोडलेला शब्द साठी। वनातील शब्द आहे वन, त्याला जोडला गेलाय तील। अशा पद्धतीने विभक्ती प्रत्यय जोडले जातात तेव्हा त्या समासाला आपण विभक्ती प्रत्यय समास म्हणतोय, कारण विभक्ती जोडले गेलेले आहेत। ठीक आहे। आता तुम्ही म्हणाल की साठी अशी कुठं विभक्ती नाहीये, पण साठी वगैरे असे जे विभक्तीचे प्रत्यय आहेत ते प्रत्यक्षात विभक्तीचे शब्द नाहीत, परंतु विभक्ती प्रत्ययासारखं काम करतात। म्हणजे चतुर्थीमध्ये चाचीचे असं जे आहे तो शब्द नाट्यासाठी, म्हणजे नाट्याचा असा त्याचा अर्थ आहे ना, नाट्याचे गृह, मग चाचीचे न जोडता साठी शब्द जोडलेला आहे। अशा पद्धतीने पासून देखील तुम्हाला सापडणार नाही, तिथंही अशाच पद्धतीने विभक्तीचा अर्थ सेम असणारे शब्द देखील काही वेळेस येतात, त्याला आपण अव्यय म्हणूयात। ओके, विभक्ती प्रत्यय पण येतात किंवा मग विभक्ती अव्यय पण येतात। विभक्ती दर्शक अव्यय म्हणूयात आपण त्याला। हे विभक्ती दर्शक अव्यय तील, साठी, पासून, उरलेले ना, ने, चा हे विभक्ती प्रत्यय आहेत। अशा पद्धतीने हे शब्द पहिल्या शब्दांना जोडले जातात, त्या समासाला विभक्ती तत्पुरुष समास म्हणायचं। ठीक आहे।
आज आपण हा कृतीपत्रिकेचा देखील भाग पाहिला आणि हा समास देखील समजून घेतलेला. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये या प्रकारातील अन्य प्रकारांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.